लागला. मला माझ्या ज्ञानाचे विस्मरण झाले. जेव्हा मी पुन्हा एकदा मला दिसली, तेव्हा मी तिला विचारलं, "तू खरोखरी कोण आहेस? मी तुला शरण आलो आहे." तेव्हा तिने सांगितले, "मी वेदमाता सावित्री असून हे तिघे म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद होत." नंतर ती अंतर्धान पावली. तेव्हापासून मी आपले विस्मरण नष्ट होण्यासाठी अनेक तीर्थांमधून भटकत आहे. या प्रयागेचे नाव ऐकून मी इथे आलो. अक्षयवटाजवळ सावित्रीला असते म्हणून मी तिथे आलो. या ठिकाणी मी फार मोठा तप केला. तेव्हा प्रयाग तीर्थाचे मला दृष्टांत दिला की महाकाल मनात गेल्याने मला पुन्हा स्मृती प्राप्त होईल. नंतर प्रभुकृपेने त्या मनात गेलो. तेथे घंटेश्वर पर्वतामध्ये नवनद्यांच्या दक्षिणेला अनादि ज्योतिरूप लिंगाची पूजा केली. तेव्हा प्रसन्न होऊन परमेश्वराने मला माझी स्मृती परत दिली. त्यापासून हे लिंग प्रसिद्ध आहे. नारदाचे बोलणे ऐकून प्रियव्रत नृप महाकाल वनात गेला व त्याने प्रयागेश्वराची अर्चना करून सिद्धी प्राप्त केली. पुढचं पुष्प रेवाखंड. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्लेलिस्टला जाऊन थेट प्रक्षेपण आळंदीचे स्वामी भक्तिविजय गजानन महाराजांचं कथा वाचन जरूर ऐका. जास्तीत जास्त वेळ चॅनलवर घालवा जेणेकरून इतरही व्हिडिओ तुम्हाला ते बघता येतील यासाठी. रेवाखंड 77 पुष्प पुराणसहिता वर्णन. निमेषाने चालू असलेल्या सत्रात तेथील कुलपती शौनिक मुनी यांनी पुराणाचा महान भक्ते श्रीसूत यांना सांगितले. ब्राह्मी व विष्णू या सरितेवर आपण कथन केले, पण रौद्र सरिता म्हणजेच नर्मदेविषयी असून अजून काहीच सांगितलं नाही, तरी कृपा याबद्दल सांगा. महामती श्रीसूत म्हणाले, प्रथम मी पुराणसंहितेच्या उत्पत्तीविषयी व त्यांचे महत्त्व सांगतो. पुराण ज्याला माहीत नाही तो अज्ञान होय. पुराणे माहीत असणाऱ्याला सर्व काही ज्ञात असते. वेदांचा आत्मा पुराणे व षडांगशास्त्र होत. स्मृती त्यातच समाविष्ट असतात. वेद व स्मृती यांच्यात जे सांगितले आहे ते सर्व पुराणात समाविष्ट आहे. प्रथम पुराणे ब्रह्मदेवाने सांगितली, त्यात वेद ब्रह्ममुखातून अवतरले. नंतर सर्व शास्त्राची उत्पत्ती आली. काही काळ मध्यंतरी मुनींकडून पुराणे ग्रहण केले जात नाहीत असे पाहून विभूनी व्यासांच्या रूपाने पुराण सांगितले. ही 18 आहेत. पुराणांची लक्षणे 5 असतात. ती म्हणजे सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर व वंशाचे रचित पुराण. आदिपुराण व सर्वांतूहून पृथक असे आहेत. ते म्हणजे ब्रह्मपुराण होय. संहितेने विभूषित आहे. यात 10,000 श्लोक व अनेक कथा आहेत. पद्मपुराण 55,000, विष्णुपुराण 23,000, चौथे वासुदेव सांगितले. वायवीय म्हणजेच वायुपुराण होय. या विश्वभक्ताने भरलेले असल्याने याला शिवपुराणही म्हणतात. हे 24,000 श्लोकांचे आहे. पाचवे भविष्यपुराण 4 पर्वात सांगितले आहेत असून त्यात 4,500 श्लोक आहेत. मार्कंडेय पुराणात 9,000 श्लोक आहेत. अग्नी व अग्नपुराण यातील श्लोकसंख्या 16,000 आहेत. अग्निपुराण आपण वाचलेलं आहे. त्यात काय आहे अशा प्रकारे पुराणाचं पुस्तक आहे, ते तुम्ही जरूर ऐका. अग्निपुराण आपलं वाचून झालेलं आहे. स्कंदपुराण चालू आहे. गरुड पुराण येणार आहे. तरी त्यासाठी आपण जास्तीचे प्रसाद देणं फार महत्त्वाचं आहे. 9वे भागवत पुराण हे 2 भागवत विभागाले असून याला 18 श्लोक आहेत. 10वे ब्रह्मवैवर्त पुराण 18,000 श्लोक यात आहेत. 11वे लिंग पुराण यात 11,000 श्लोक असून 2 भागात ते रचले गेले आहे. 12वे वराह पुराण यात 24,000 श्लोक आहेत. स्कंद पुराण यात 7 खंडात विभागले आहेत. 7 खंडात विस्तारलेले असून $81,000 श्लोक यात आहेत. हे सर्वात मोठे आहे. 14वे वामन पुराण यात 14,000 श्लोक आहेत. 15वे कूर्म पुराण 2 खंड व 17,000 श्लोकांचे. 16वे मत्स्य पुराण हे भगवान मत्स्य आणि मनुला सांगितलेले श्लोक 14,000 आहेत. 17वे गरुड पुराण यात 19,000 श्लोक आहेत. 18वे ब्रह्मपुराण या 2 भागात असून 12,800 श्लोक यात आहेत. अशीच उपपुराणे आहेत. सनतकुमार संहिता, सूर्यदेव संहिता या 2 ब्रह्मपुराणात सुलभ संहिता आहेत. पद्मपुराणाची नारसिंह संहिता आहे. विष्णुपुराणाची शौकीय संहिता तर वायुपुराणाची बाह्यस्पता संहिता सांगितले. देवभागवतीने दार्वेस ही संहिता आहे. भविष्य, नारद या पुराणाच्या कपिल व मानवी वंशाना या संहिता या ब्रह्मांड पुराणाचे ब्राह्मण
सैतव्य अशा प्रकारे कलिका, स्तंभ, पराक्षर, भागवत, कौरमे वगैरे उपपुराणे आहेत.